नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत. आज चर्चा आपण करणार आहोत धनगर समाजाच्या वाढीव आरक्षणाच्या मुद्द्यावरून. कारण गेली काही दिवस बारामतीमध्ये धनगर समाजाचे नेते, धनगर समाजातले काही प्रतिनिधी, कार्यकर्ते उपोषणाला बसलेत. त्यांचा आज 5वा दिवस आहे उपोषणाचा आणि या आंदोलनाचा देखील गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाठपुरावा ते करतायत. सर्वपक्षीय राजकारण याच्यामध्ये होताना दिसतंय. मात्र धनगर समाजाला जे अपेक्षित आरक्षण राज्यामध्ये आहे याची अंमलबजावणी का होत नाही या मुद्द्यावरून हे सगळे कार्यकर्ते अडून बसलेले आहेत. त्यांना 3.5% एनटी समाजातलं आरक्षण आहेच आहे. एसटी मधून त्यांना आणखी वाढीव आरक्षण हवं आहे आणि केंद्र सरकारकडनं ते मिळवून द्यावं अशी शिफारस राज्य सरकारनं करावं अशी त्यांची मागणी आहे. मात्र जे आहेत ते आरक्षणाची अंमलबजावणी देखील राज्यामध्ये व्यवस्थित होत नाही. केंद्र सरकारने ती केलेली आहे असाही दावा एकीकडून एका गटाकडनं केला जातोय. आणि जर त्याप्रमाणे राज्यात आरक्षण झालं तर ती स्थिती राज्यातली आरक्षित मतदारसंघाची अधिकाधिक होईल आणि त्यातून वेगळं राजकारण पाहायला मिळेल. म्हणून सत्ताधारी पक्ष याच्यात फारसा रस दाखवत नाहीये का आणि आदिवासी समाजातनं आरक्षण काढलं जाऊ शकतं. यामुळं आदिवासी मंत्री सत्तेतले जे आहेत त्या पक्षातले हे त्याला विरोध करताना दिसत आहेत. यावरूनच आपण आज चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल आहे, धनगर समाजाला वाढीव आरक्षण देण्यावरून राजकारण होत आहे का? या मुद्द्याला धरून बोलण्याकरता आपल्यासोबत बारामतीवरून आहेत बाळासाहेब गावडे, कार्याध्यक्ष आहेत धनगर आरक्षण कृती समितीचे. आपल्यासोबत पुण्यावरून आहेत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि धनगर आरक्षण संघर्ष कृती समितीचे प्रवक्ते नवनाथ पडळकर देखील आहेत, ज्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून काही मुद्दे स्पष्टपणे मांडलेले आहेत. आणि आपल्यासोबत येणार आहेत ॲडव्होकेट के.सी. पाडवी, आमदार आहेत धडगावचे काँग्रेसचे. आणि आपल्यासोबत असणार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर. आणि आपल्यासोबत येणार आहेत नागपूरहून उपाध्यक्ष विधानसभेचे वसंत पुरके देखील. मला सुरुवात बाळासाहेब गावडे तुमच्यापासून करायची आहे. काय मागण्या घेऊन आता उद्या तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहात? ज्या वाढीव मागणीची तुम्ही अपेक्षा करताय, मुळात जे आहे तेही तुमच्या पदरात पाडलं जात नाहीये. नेमकं राजकारण काय सुरू आहे? बाळासाहेब, आवाज येतोय माझा? सुटला बरं. हा, आता येतोय. बोला बोला, आता येतोय. उद्या तुम्ही वेगवेगळ्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाताय. आत्ता जे आरक्षण आहे त्या आरक्षणातले काही मुद्देही ज्या प्रकारचे आहेत तुमचे, किंवा जी मागणी आहे टक्क्यांची, तीही तुमच्या पदरात पडत नाही जी केंद्र सरकारने दिली आहे, असा एकीकडे दावा होतोय. उद्या काय नेमकं तुम्ही बोलणार आहात? नाही, विषय असा आहे की भारतीय नाही, आवाज चुकतोय आपला. नाही, तुम्ही बोला सलग, तुमचा आवाज येतोय मला. नाही, काय आहे, मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये जे शेड्यूल 2 आहे त्या शेड्यूल 2 मध्ये धनगर समाजाचा उल्लेख हा अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आलेला आहे. आता 1950 पासून जर आमचा उल्लेख अनुसूचित जमातीमध्ये असेल तर केवळ आमच्या समाजाच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन या राजकर्त्या लोकांनी गेल्या 62-63 वर्षात धनगर समाजाला या सवलतीपासून वंचित ठेवलेला आहे. आता आमच्यामधली पोरं शिकलेली आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी समजायला लागलेत. त्यामुळे आमच्या लोकांनी हा लढा उभारला आता की आमचा जर अनुसूचित जमातीमध्ये समावेश असेल तर त्या अनुसूचित जमातीच्या ज्या म्हणून आम्हाला सवलती मिळायला पाहिजे त्या सवलती आम्हाला त्वरित द्यायला सुरुवात करायला पाहिजे. त्याचे आम्हाला सर्टिफिकेट इश्यू करायला पाहिजे आणि त्याचे होणारे सगळे फायदे आम्हाला द्यायला पाहिजे. यासाठी गेले 15 तारखेपासून आम्ही हा लढा सुरू केलाय. 15 तारखेला पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपूरवरून निघालो. 21 तारखेला बारामतीला आलो. तर 21 तारखेला 5 ते 6 लाख धनगर समाजाचे बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोळा झाले होते. त्यानंतर मग माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा विषय आम्ही समजून घेतो, आम्हाला तुम्ही 8 दिवसाची वेळ द्या. मग त्यांना 8 दिवसाची वेळ म्हणजे काल त्यांची 24 तारखेला 8 दिवसाची वेळ संपली. मग आम्ही त्यांना म्हटलं होतं 8 दिवसाची वेळ तुम्हाला दिली होती, त्याप्रमाणे आज त्यांच्याकडनं ऑफिशियल निरोप आला आणि उद्या संध्याकाळी त्यांनी 7:30 वाजता बोलवलेलं आहे. आम्ही त्यांना वेगळी मागणी अशी काहीच करणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की जे आम्हाला घटनेने दिलेला आमचा अधिकार आहे त्याची कारवाई फक्त राज्य शासनाने करावी, एवढंच आम्ही त्यांना म्हणण्यासाठी त्यांचा निरोप आलाय. म्हणून उद्या त्यांना कृती समितीचे आमचे सगळे सदस्य त्यांना भेटायला जाणार आहेत. उद्या त्यांचा निरोप आला म्हणून तुम्ही उद्या भेटायला जाणार आहात. आणखी काही मुद्दे आपल्याला चर्चेत घ्यायचे आहेत. मला नवनाथ पडळकर तुम्हाला विचारायचं आहे की ज्या एसटी मध्ये समावेश करा असं तुम्ही म्हणता, अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करा अशी मागणी केली जाते आहे आणि वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत की 7% वाढीव आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा येतो. केंद्र सरकारने हे मंजूर केलेलं आहे. 2002च्या जनगणनेनुसार जर आपण पाहिलं तर त्याच्यात देखील काही राज्यांनी ते
लागू केलंय, पण महाराष्ट्र सरकारने त्याला शिफारस केली नाही, म्हणून हा सगळं घोडा अडून बसलेला आहे, त्यामुळे अन्याय होतोय असाही सूर एकीकडनं ऐकायला मिळतोय. नेमकी परिस्थिती काय? सर, प्रथमतः एक महत्त्वाचा मुद्दा मी क्लिअर करू इच्छितो की आम्ही नव्याने समावेशाची मागणी करत नाहीये. तर धनगर समाज हा 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना ज्यावेळी तयार केली तेव्हापासून सेकंड शेड्यूलमध्ये एसटीच्या यादीत अनुक्रमांक 36 वर, जे 1976च्या अमेंडमेंटमध्ये अनुक्रमांक 36 वर धनगर समाज ऑलरेडी एसटी मध्ये मूळतः आहेच. त्यामुळे त्याला नवीन समावेशाची मागणी नाहीये. ज्यावेळी ती समावेश केलेला होता त्यावेळी त्याच्यात ओरान स्वल्पविराम धनगर असं होणं अपेक्षित होतं. ते ओरान स्वल्पविराम धनगड DHANGAD असं चूक झाली आणि हा शाब्दिक भेद हा भाषिक भेदातून आलेला आहे, ज्याचे शेकडो पुरावे भारत सरकारला गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही सादर करत आलेलो आहोत. तर हा आमची नव्याने मागणी नाही, ऑलरेडी आम्ही तिथे आहोत. फक्त त्याची दुरुस्ती शासनाने करून त्यांच्या पातळीवर अंमलबजावणी करावी आणि तात्काळ समाजाला सर्टिफिकेट्स इश्यू करावेत, अशी आमची सरळ साधी मागणी आहे. त्याच्यामध्ये गोंधळ नाही, नव्याने समावेश नाही किंवा कुणावर अन्याय व्हायचाही प्रश्न नाही. त्यामुळे जी चूक शासनाची गेले 63 वर्षांपासून आम्ही भोगतो आहोत ती चूक दुरुस्त व्हावी आणि एका भोळ्या भाबड्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक संधी प्राप्त व्हावी, एवढी निखळ मागणी आहे आमची. एवढी निखळ मागणी तुमची. आपल्यासोबत वसंत पुरके देखील आहेत, उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे नागपूर स्टुडिओमधून. पुरके साहेब, स्वागत आहे तुमचं. ज्या मागणीचा पुनरुच्चार आता सगळेच धनगर समाजाचे नेते करतायत की शासनाची ही चूक आहे, शासनाने ही चूक दुरुस्त करावी आणि जो अन्याय त्यांच्यावरती होतोय त्याला न्याय द्यावा, काय भूमिका आहे शासनाची? भाऊसाहेब, मी आपल्याला विनंती करेन की हे बाबासाहेबांनी लिहिलेलं हे लोकशाहीचं प्रचंड मोठं महाकाव्य आहे आणि या घटनेच्या प्रत्येक कलमाचा आधार घेऊन या राज्यामध्ये प्रत्येक गोष्ट निर्माण होत असते आणि म्हणून ही बाब मुळात घटनाबाह्य आहे. जर घटनात्मक मागणी असती तर यासाठी इतके वर्ष लागलेच नसते. हा समाज काही इतका अडाणी नाही आहे. परंतु हे सगळेच लोक 20-22 जमाती या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आदिवासींच्या सवलती का मागतात, हा माझा मूळ प्रश्न आहे. बाबासाहेबांच्या माणसांची सवलत मागण्याची एकही राज्यकर्ता आणि एकही समाजाचा माणूस हिंमत का करत नाही? कारण आदिवासी हा अशिक्षित आहे, असंघटित आहे, तो खऱ्या अर्थाने झगडू शकत नाही, लढू शकत नाही. आणि मग हजारो लोकांनी आमच्या जंगल चोरलं, जल चोरलं, पाणी चोरलं, त्यानंतर जाती चोरल्या, नंतर पद चोरले, आता नोकऱ्या चोरू लागलेल्या आहे. माझी एकच विनंती आहे की कुठल्याही माणसांनी आमच्यावर अन्याय करता कामा नये आणि राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने मतांचं भांडवल करून राजकीय हेतूपोटी माझ्या आदिवासी गोरगरीब माणसावर अन्याय करू नये. हा समाज धनदानगा आहे, 100-100, 200-200 एकर जमिनी आहे, यांचे वाडे, यांचे बंगले, यांचं वागणं, यांचं बोलणं, यांचं चालणं, यांचा कॉन्फिडन्स हे सगळं आपण तपासून बघितलं पाहिजे. आणि म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणायचे की इफ द लोअर क्लासेस आर नॉट गिव्हन प्रिफरन्शियल ट्रीटमेंट दे विल नॉट राईज इन द स्केल ऑफ लाईफ. आणि म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी आम्हाला ही घटनात्मक संरक्षण दिलेलं आहे. बाबासाहेब स्पेलिंग मिस्टेक करू शकत नाही, मायक्रो स्टडी करणारा एक दिग्गज माणूस आमचा अशी चूक करू शकत नाही. आणि ही बाब घटनात्मक असती तर या राज्यातला कोणीही नेता अशा प्रकारचं घटनाबाह्य वर्तन करू शकत नव्हता. पण माझ्या राज्यकर्त्यांनी केवळ मतांच्या भांडवलासाठी आपला मुलगा किंवा आपली मुलगी राजकीयदृष्ट्या अडचणीत येते म्हणून जर अशा प्रकारचे जर आम्ही दाखवत असेल तर ही बाब अतिशय अन्यायकारक आहे. कुठलाही आदिवासी म्हणून सहन करून घेणार नाही. या लोकांना 3.5% आरक्षण एका जमातीला दिलेलं आहे, एका जातीला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये हे लोक का राहत नाही? आणि मागायचं असेल मराठा बांधवांनी जसं आरक्षण मागितलं तशाना 1.5-2% देऊन टाकातोय. 3.5% आरक्षणामध्ये यांनी समाधानी राहावं ही माझी स्वतःची विनंती आहे माझ्या धनगर बांधवांना. बाळासाहेब गावडे, तुम्ही समाधानी राहणार आहात का 3.5% वाढीव मागणी कशासाठी असा प्रश्न विचारता येते? नाही, दोन गोष्टी आहेत की प्राध्यापक पुरके साहेब आहेत आणि कसं आहे, प्राध्यापक म्हणल्यावर ते विस्तारानं बोलणार आणि रेटून बोलणार. त्यांनी जे बोललं तेच मुळी विसंगत आहे. आमचा विषय असा आहे, आम्ही राजघटनेमध्ये आम्हाला जो अधिकार दिलेला आहे 36 नंबरवर आमची कास्ट ही अनुसूचित जमातीमध्ये आहे, त्या आरक्षणासंदर्भात आम्ही बोलतोय. आणि ते दुर्दैवानं बघणाऱ्या लोकांचा किंवा समाजाचा असा गैरसमज करतात किंवा त्यांच्या समाजाला पटावं म्हणून ते असं बोलतात की या समाजाला 3.5% आणायच्या सवलती दिलेल्याच आहेत. 3.5%चा आणि ह्या एसटी आरक्षणाचा काय संबंध आला? 3.5% हे स्टेट गव्हर्नमेंटच्या आम्हाला ज्या सवलती दिल्या त्या असून नसल्यासारख्या आहेत आम्हाला. मी तर पुरके साहेबांना सांगेल की पुरके साहेब अनेक वर्ष सरकारमध्ये आपण सरकारचे घटक म्हणून काम करता,
लागलं तर त्या आमच्या 3.5% स्टेट गव्हर्नमेंटने दिलेल्या आमच्या तोंडाला जी पानं पुसलेत त्या सवलती तुम्ही वापस घ्या आणि आमच्या हक्काच्या ज्या एसटीच्या सवलती आहेत, ज्या अनुसूचित जमातीच्या सवलती आहेत की ज्या तुम्ही आम्हाला देणं लागता त्या आम्हाला त्वरित उद्यापासून द्या ना. त्या 3.5%चा उल्लेख बार बार करण्यात काय मजा आहे? पुरके साहेब उत्तर द्या. आता राहिला प्रश्न तुम्ही गावडे दंडांगे गावडे एक मिनिट थांबा, पुरके साहेबांना उत्तर देऊ द्या. मुळात ही गोष्ट घटनाबाह्य आहे. 1933 साली स्टार्ट कमिशन बसलं होतं, तिथे सुद्धा धनगर नाही आहे. त्यानंतर 1950 साली धनगर आणि ओरान नाही आहे. त्यानंतर 1956 साली सुद्धा धनगर आणि ओरान आहे, धनगर नाही. अलाहाबाद कोर्टाचा निर्णय असा आहे की धनगर आणि धनगर हे स्वतंत्रपणे आहे. त्यांचे व्यवसाय वेगळे आहेत, त्यांच्या ट्रॅडिशन्स वेगळे आहे, त्यांचे सोशली इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस हे आदिवासींचं आहे, ते यांचं नाही आहे. 1960 साली स्टेट ऑर्गनायझेशनच्या वेळेस फक्त हा धनगर आणि ओरान आला. त्याच्यानंतर मात्र 1976 साली एरिया रेस्ट्रिक्शन उठवल्यानंतर ओबीसी मध्ये हा धनगर समाज आला, तो पण हा नव्हताच. म्हणून ही मागणीच घटनाबाह्य आहे. पण पुरके साहेब मागणीच्या एका माहितीची फक्त भर भांडवल करू नये. पुरके साहेब एका माहितीची भर घालतो, जी माहिती माझ्याकडे आता उपलब्ध आहे, जे माझ्याकडे कागद आहेत त्याच्यानुसार भारतीय जनगणना जी 1961 साली झाली त्याच्यात असं नमूद केलं गेलंय की धनगर ही जमात महाराष्ट्रात अनुसूचित जमातीच्या एसटी या वर्गामध्ये दर्शवली गेलेली आहे. मग ती चूक सरकारची मानायची, कार्य केलेल्या कर्मचाऱ्याची मानायची की आणखी कोणा मानायची? तुम्ही कोर्टाचे निर्णय बघा ना, अलाहाबाद कोर्टाचा निर्णय बघा. अलाहाबाद कोर्टाचा निर्णय असा आहे की धनगर आणि पुरके साहेब मी जनगणनेच्या संदर्भातलं सांगतोय. अनेक लोक स्वतःची जात सांगतात, कोणी ऍक्च्युअल त्याची जात बघत नसतात. मी आदिवासी आहे, मी या हलबा कुस्त्याने नागपुरामध्ये आम्ही आदिवासी म्हणून सांगितलं. हे गोष्ट खरी नाही. आणि म्हणून जर हे स्वतःला खोरे वाटत असतील तर कास्ट व्हॅलिडिटी कमिटीकडे आणि स्वतः गेलं पाहिजे. ते सोशली इकॉनॉमिकली एज्युकेशनली बॅकवर्ड असले पाहिजे, ते लाजरे बुजरे असले पाहिजे, त्याची स्वतंत्र बोली असली पाहिजे, त्यांची स्वतंत्र कल्चर असली पाहिजे. अशा प्रकारचे पॅरामीटर त्यांनी पूर्ण करावे. आपल्यासोबत आता महादेव जानकर देखील आलेले आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. महादेव जानकर जे मुद्दे मांडतात पुरके साहेब ते पटतात? साफ चुकीचं आहेत. पुरके साहेब, बाबासाहेबांनी घटना लिहिल्यानंतर काय सांगितलं होतं, महारवाडीच्या पलीकडे धनगरवाडे आहेत. तुम्ही नुसतं एसटीचा मक्ता घेऊन क्रायटेरिया तुम्हीच पूर्ण केलेला आहे का? हलबा गोष्टीला म्हणत नाही, धनगरला म्हणत नाही. धनगर आजही आदिवासी जीवन जगतोय आणि सर्व क्रायटेरिया पूर्ण करत असताना तुम्ही धनगरांच्या बद्दल सांगताय. काय सांगताय? ओरान आणि धनगरी सेम इक्वल आहे, हे कायदा सांगतोय, घटना सांगतोय. आणि आम्हाला तुम्ही सांगताय का आम्ही असं चालून देणार नाही, ते चालून देणार नाही? आपण कुठल्या भ्रमात पुरके साहेब? हा भ्रम आम्ही चालून देणार नाही. तुमच्या देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे, कारण आम्हाला 1947 पासून आरक्षण पाहिजे होतं. ते आरक्षण लांबवण्याचं पाप तुमच्या काँग्रेसने केलेलं आहे आणि त्यात तुमच्यासारखी माणसं आहेत. म्हणून आमचं म्हणणं आहे, आजपर्यंत आम्ही सहन केलं, पॉलिटिकली आरक्षण केलं, परंतु आम्हाला ते सांगू नका आमच्या हक्काचं आजपर्यंत बजेट तुम्ही चोरलेलं आहे. धनगर ही एसटी मधले असताना आमच्या अज्ञान फळामुळे आम्हाला माहित नव्हतं, आमच्यात नेतृत्व कुचकामी होतं म्हणून आम्हाला कळालं नाही. तुम्ही आम्हाला उल्लू बनवू नका आणि कायद्याची भाषा आम्हाला तुम्ही शिकवू नका. पुरके साहेब काय करणार आता सरकार याच्या सगळ्या संदर्भात? कारण उद्या मुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्या नेत्यांची बैठक आहे, उपमुख्यमंत्री पण आहे. भैया ऐकून घ्या, ही बाब मुळात बेकायदेशीर आहे, घटनेच्या बाह्य आहे. ही जर बाब घटनात्मक असती आणि कायदेशीर असती तर हे लोक झोपून नसते राहिले, चुपचाप नसते राहिले ना. हा साधा प्रश्न आहे. पुन्हा मला प्रश्न आहे की तुम्ही शेड्यूल कास्ट सवलत काय मागत नाही? कारण बाबासाहेबांचा माणूस यांच्या तळपायाच्या जवळ, बाबासाहेबांच्या तळपायाजवळ हे लोक जाऊ शकत नाही, कारण ते ऑर्गनाइज आहे. आणि म्हणून हे आदिवासी मिस्टर पुरके, मिस्टर पुरके, आय एम ए टचेबल, मागत आहे. आय एम टचेबल, नॉट अनटचेबल. पुरके साहेब आपण नीट बोला. आम्ही अनटचेबल नाही, वी आर टचेबल. आणि आम्ही ट्रायबलच्या फॅसिलिटी सर्व पूर्ण करतोय. तुम्ही कुठल्या प्रभावात बोलताय? एसटीची सवलत मिळत आहे, एसटीची नाही. आम्ही एसटीतच आहे. आमच्यावर केंद्र सरकारनं सत्ता मिळाल्यापासून केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारनं धनगराव अन्याय केलाय. हजारो पोरं IAS, हजारो पोरं IPS झाले असते. हे जिम्मेदार तुमच्या सरकारनं आणि तुमच्यासारख्या नतद्रष्ट्या माणसांमुळं या समाज आजपासून. मला ही चर्चा महादेव जानकर थोडीशी पुढे घेऊन जायचं. मला अरुण खोरेंना पण चर्चेत आणायचं आणि काही राजकीय मुद्दे याच्यातले पुढे उपस्थित करायचे आहेत. ब्रेक घेण्यापूर्वी खोरे सर, मला तुम्हाला विचारायचं की हे सगळं जे राजकारण चालू आहे, एसटी मध्ये समावेश आहे धनगर समाजाचा, मध्ये शब्दांवरून सगळा चल सुरू आहे. धनगड म्हणायचं की धनगर म्हणायचं? मग घटना काय सांगते? घटनेमध्ये जर काही लिहिता चूक झाली असेल मग त्याचे पडसाद आजपर्यंत सगळे पडताना दिसत आहेत. सगळेच पक्ष निवडणुका बघून आता राजकारण सुरू करतायत का?
राजेंद्र, मला असं वाटतं की धनगर समाजाचा हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि मी 2 मुद्दे फक्त इथे ऍड करू इच्छितो. मगाशी वसंतराव पुरके यांनी एक मुद्दा असा मांडला होता की आदिवासी कोण आहेत याचे क्रायटेरिया धनगर समाज पूर्ण करतो का. मी तुम्हाला सांगतो इथे की आदिवासी समाज असल्याचे सगळे क्रायटेरिया धनगर समाज पूर्ण करतो असं मी सांगत नाहीये. ते इरावती कर्वे यांच्यासारखे समाजशास्त्रज्ञ असतील किंवा आर.व्ही. रसेल यांच्यासारखे जुने समाजशास्त्रज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ असतील, यांनीही सांगितलंय की मगाशी पुरके सरांनी जे मुद्दे सांगितले की समाजापासून दूर आहे का, शाय आहे का, कल्चर वेगळं आहे का, किंवा त्यांचं एकूण त्यांची दैवत वेगळी आहेत का, ते कसे जगतात, हे सगळे मुद्दे क्रायटेरियाचे या आदिवासी समाजाचे धनगर समाजाला लागू होतात. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, गुंथर सोनथायमर नावाचे एक अतिशय फार मोठे अभ्यासक भारतामध्ये नेहमी यायचे आणि त्यांच्या अभ्यासाची 2 दैवत होती, खंडोबा आणि वेरोबा. आणि ही दोन्ही दैवत ही धनगर समाजाची आहेत. आणि स्वतः सोनथायमर यांचं म्हणणं असं होतं की हा समाज खूप त्या अर्थाने मागासलेला आहे आणि एका प्रकारचा हा आदिवासी समाज आहे. आता फक्त एक मुद्दा मी राजकीय मुद्दा मी ऍड करतो, जो पुरके सरांना कदाचित लक्षात येईल आणि बाकी सगळ्यांना माहिती ती गोष्ट, जानकरांना माहिती आहे किंवा पडळकरांना माहिती आहे किंवा गावड्यांना माहिती आहे. धनगर समाज हा अनुसूचित जातीमध्ये आहे या संबंधीचं एक पत्र राज्य सरकारने 1978 साली केंद्र सरकारला पाठवलं होतं. आणि त्यानंतर अनुसूचित जातीत समावेश कसा करायचा याच्या संबंधी तुम्ही तपशील कळवा असं महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारने उलट कळवलं. बरोबर. तुम्हाला सांगतो, आपल्याकडे सीमावादाचा प्रश्न असो किंवा अशा जाती जमातींचे प्रश्न असो, सत्तारूढ आघाडीच्या पक्षांनी किंवा सत्तारूढ असलेल्या मुख्यतः काँग्रेस पक्षांनी याबाबत नेहमी चालढकल केलेली आहे आणि या चालढकलीचे परिणाम आता आपल्याला दिसत आहेत. परंतु जो समाज डोक्यावरती बसू शकतो, जो समाज तुमची सत्ता हिसकावून घेऊ शकतो, अशा समाजाला मात्र आरक्षण देण्यामध्ये ही मंडळी किती घाई करतात हे राणे समितीच्या मराठा आरक्षणाच्या वेळेला आपण बघितलेलं आहे. सर, मला सर, स्वतःला वाटतं हाच- हा अतिशय दुःखद आहे, खेदजनक आहे आणि हे जर राजकारण सर, हाच Yes. मुद्दा घेऊन मला पुढे बोला. चर्चा न्यायची आहे पुढच्या सेगमेंटमध्ये. कारण ज्या पद्धतीचं राजकारण होत आहे, कारण धनगर समाज हा राज्यामध्ये मराठा समाजाच्या खालोखाल समाज मानला जातो. 1.5 कोटी लोकसंख्या राज्यामध्ये धनगर समाजाची आहे. आणि असं असताना आता सत्ताधारी पक्षातले काही मंत्री म्हणतात की होय आरक्षण दिलं पाहिजे, काही म्हणतात की नाही, हे आरक्षण एसटी मधनं काढून दिलं नाही पाहिजे. मग नेमकं राजकारण काय सुरू आहे आणि जर समजा आरक्षण लागू झालं तर पुढची राजकीय परिस्थिती राज्यातली कशी होऊ शकते, हाच मुद्दा घेऊन चर्चा करायचा. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, धनगर समाजाला वाढीव आरक्षण देण्यावरून राजकारण होत आहे का? 96% लोक म्हणतात की होय हे वाढीव राजकारण होत आहे. मग उद्या नेमकं या राजकारणाचा निपटारा कसा होणार याची चर्चा ब्रेक नंतर करूया. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत ॲडव्होकेट के.सी. पाडवी आहेत, आमदार आहेत जळगावचे, नंदुरबार जिल्ह्यातले काँग्रेसचे आमदार. स्वागत, अक्कलकोव्याचं माफ करा, स्वागत आहे तुमचं. तुम्ही या सगळ्या आदिवासी भागात येता. आज धनगर समाज जे मागणी करते की एसटी मधलं आदिवासींचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये आम्हालाही टक्का हवा, जे मुळात पहिल्यापासून त्याच वर्गामध्ये ही जात येते. मुळात आदिवासी ही जमात आहे आणि ही जात आहे. जात आणि जमातमध्ये फरक असतो. जमाती ही वेगळी, एक कल्चर वेगळं आहे, सगळंच काय वेगळं आहे, त्याची व्याख्याच पूर्ण वेगळी वेगळी आहे. आणि ते राज्यघटनेमध्ये 342 मध्ये आर्टिकल 342 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि अँथ्रोपॉलॉजिस्ट असतील, मानवशास्त्रज्ञ असतील, समाजशास्त्रज्ञ असतील, या सगळ्यांनी आदिवासींच्या बाबतीत वेगळी व्याख्या करून ठेवलेली आहे. आणि यांचा जो संबंध आहे हा जातीची आहे. जात आणि जमात याच्यामध्ये फरक असतो. आणि आत्ता जो वाद सुरू आहे किंवा आंदोलन सुरू आहे हे फक्त राजकारण आहे. आणि राजकारणासाठी हा विषय येता कामा नये. राज्यघटनेने जे काय आम्हाला दिलेलं आहे ते हिसकावण्याचा कोणाला अधिकार नाही. आणि राज्यघटना जेव्हा झाली, मग आता याच्यात सरकार राजकारण करत नाही का पाडवी साहेब? मराठा समाजाला आरक्षण दिलं, मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं, धनगर समाज मागतंय, त्याकडे दुर्लक्ष करतंय. फारसं वेळ काढूपणा सरकार करत नाहीये. सरकारलाही आमचं आव्हान राहील. सरकारने निर्णय घेताना TRIला विचारावं लागेल. बरोबर. TRI सांगेल की हे आदिवासी आहे की नाही आहे. आणि नंतर मग एक कमिटी आहे, मंत्र्यांची कमिटी आहे, त्याच्यात आदिवासी खात्याचा मंत्री आहे, राज्यमंत्री आहे, सचिव, नंतर अर्थ खात्याचा सचिव आणि समाज कल्याणचं सचिव, यांची एक कमिटी आहे. या कमिटीनंतर ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल 5th शेड्यूलप्रमाणे आम्ही 25 आमदार त्या कमिटीचे सदस्य आहोत. आमचे चेअरमन राज्यपाल असले पाहिजे, म्हणजेच मुख्यमंत्री. त्या कमिटीसमोर
धोरणात्मक असा निर्णय झाला पाहिजे. तो धोरणात्मक निर्णय झाल्याशिवाय शिफारस राज्य सरकार करूच शकत नाही. पण राज्य सरकार आता चालढकल करते की नाही? इतकं आंदोलन पेटले राज्यभर, सगळ्या त्याच्यात वादविवाद होत आहेत. हे फक्त राजकारण आहे. हे दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने राजकारण होत कारण आहे. आहे. जानकर बरोबर आहे की आणि नाही? खरं म्हणजे दोन्ही बाजूने राजकारण होत नाहीये. बिलकुल नाही. माझं एक स्पष्ट मत आहे की आम्ही जमात आणि जमात जे आमदार साहेब म्हणतात ते चूक आहे. ऑलरेडी आम्ही ट्रायबलमध्ये आहे. धनगर समाज, ती बायोग्राफिंगचं इरावती कर्वेचं पुस्तक वाचा. त्यात त्यांनी सर्व फुलफिलमेंट धनगरांची केलेली आहे. धनगरांचं कल्चर वेगळं आहे. आमचं जय मल्हार संस्कृती आहे. खंडोबा बिरोबा आमचं दैवत आहे. माझा जन्म मेंढरामागे जंगलात झालेला आहे. आजही मुळशीच्या बाजूला महाबळेश्वरच्या तिथं वर कुरण, खाली धरण आणि मधी मरण अशी धनगर जमात राहते या ट्रायबल बेल्टमध्ये. ॲक्च्युली आमचं घटनेनं ह्या आदिवासीच्या लोकांनी आणि राज्यकर्त्यांनी, काँग्रेस सरकारनं आमच्यावर अन्याय केलेला आहे. बाबासाहेबांनी घटनेच्या नंतर लिहिलं, बोलताना एका ठिकाणी बोललेले आहेत की महारवाड्याच्या पलीकडे धनगरवाडे आहेत, ह्यांना ट्रायबलची सवलत मिळाली पाहिजे. आणि आम्ही आदिवासीचा सर्व निकष पूर्ण करतोय धनगर समाज. उलट येणारं बजेट आजपर्यंत आमचं ह्या आदिवासींच्या आमदारांनी मंत्र्यांनी खाल्लं. ते आम्हाला दिलं पाहिजे होतं. आज आमचा दावा आहे स्पष्ट. हे पटतंय का आज येणारं तुम्हाला? बजेट पाडवी साहेब. धनगड आणि औरान सेम आहेत. साहेब घटनेतनं लिहिले. इलाहाबाद कोर्टात कुठे काही संबंध नाही. यांच्यासाठी सवलती असायला पाहिजे. ते बॅकवर्ड आहेत एज्युकेशनली, सोशली, हा भाग वेगळा. परंतु ते आदिवासींच्या वैशिष्ट्यांशी कुठेही संबंध येत नाही. आणि याला पूर्णपणे राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि हिरालाल रसेल असे जे काही मानवशास्त्रज्ञ आहे त्यांनी जे काही सांगितलं आहे, ते एवढा मोठा अभ्यास करून ज्यांनी सांगितलं आहे त्याच्या आधारे राज्यघटना बनलेली आहे. आणि राज्यघटना बनल्यानंतर राज्यघटनेमध्ये जर ह्यांना 32 वर ओबीसीमध्ये टाकलेलं आहे आणि 36 त्याच्या अगोदर आणि मला ओराव गोष्टीमध्ये धनगर धनगर आम्ही अगोदर हे काय? नामक्लेचरचा नामसादृश्याचा फायदा घेऊन बिलकुल अनेक नाही. लोक बिलकुल बोगस नाही. आदिवासी आजही 2.25 लाख लोक साहेब, या नाही, महाराष्ट्रामध्ये मला फक्त पाडवी साहेब हे सांगा की जर घटनेमध्ये धनगड असं लिहिलं असेल तर मग राज्यात धनगर कसं काय झालं? धनगर नाहीच नाहीच आहे ना. मग ते झालं कसं काय? आज तर मुळात वाद आहे. झालं कसं काय? राज्यात कुठे झालंय? झालं ना. आता हे धनगर समाज म्हणून आपण ओळखतोय ना. धनगर वेगळा, बिलकुल नाही. मग ओबीसी काय नेमकं आहे? ओबीसी मध्ये Sorry. यांचा मला समावेश ओबीसी मध्ये आहे. मला बाळासाहेब गावडे तुम्हाला विचारायचं की धनगर वेगळं आणि धनगर वेगळं नेमकं काय आहे? कारण हे सगळं राजकारण सुरू आहे. तुमच्याही धनगर समाजातले अनेक नेते प्रत्येक पक्षामध्ये आहेत. गेली 10-15 वर्ष राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. मग आपण आतापर्यंत आवाज नाही उठवला. आता निवडणूक आली की प्रत्येक जण जोरदार याच्यावरती मुद्द्यावरून वाद घेऊन सुरू केलेलं राजकारण. काय म्हणायचं तुम्हाला? नेमकं राजकारण कुठल्या दिशेने चालू आहे? पदरात काही पडत नाही, निवडणुका आल्या की राजकारण सुरू होतं. आवाज येतोय गावडे साहेब माझा? हा बोला बोला साहेब, येतोय. जो मुद्दा मगाशी मी उपस्थित केला की मगाशी जानकर साहेबांशी पण मी बोललो की प्रत्येक पक्षामध्ये धनगर समाजाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये आहेत, महायुतीमध्ये आहेत, इतर काही नाही, घटक पक्षांमध्ये असतील. मला- हे सगळं मला- असताना आपण आपल्या नेत्यांकडनं का हा मुद्दा मार्गी लावून घेत नाही? निवडणुका आल्या की प्रत्येकानं आपला आरक्षणाचा मुद्दा उचलावा असं वाटतो. नाही, मला पहिल्यांदा ऐका ना, मला पहिल्यांदा आमदार साहेब जे म्हटले त्यालाच माझी पहिल्यांदा हरकत आहे. आमदार साहेब जे म्हणतात की याला एवढ्या लोकांची कमिटी आहे, या कमिटीपुढे हा विषय यावा लागतो, ह्या कमिटीने मग शिफारस करावी लागते, नंतर ती केंद्राने दुरुस्त करावी लागते, आर्टिकल 342 वगैरे, या सगळ्या गोष्टी आम्हालाही माहिती आहे. पण मी आमदार साहेबाला अत्यंत नम्रपणाने त्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ज्या वेळेस स्वर्गीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते आणि अशाच एका जातीच्या संदर्भामध्ये दुरुस्ती करायचा प्रश्न आला, त्यावेळेस त्यावेळेचे मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख आणि त्यावेळेचे सेक्रेटरी या दोघांच्या सहीनं हे रेकमेंड केलं राज्यातून आणि ते सेंट्रलने मान्य केलं. त्यावेळेस कुठं यांची कमिटी नव्हती का त्यावेळेस? पाडवी साहेब उत्तर द्या. त्यामुळे हे सांगतात तो मुद्दाच मुळी चुकीचा आहे. येतो, पुरके साहेब, येतो तुमच्याकडे. 1988 साली लालफाक ज्वाला हे सचिव होते. त्यांनी त्यावेळेला हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावेळेला शासनाने निर्णय घेतलेला, शासन निर्णय झालेला आहे 5 फेब्रुवारी 1988 ला. आणि त्याच्यात हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की TRI कडनं प्रस्ताव आला पाहिजे, कारण ते संशोधन केंद्र आहे, आदिवासी संशोधन केंद्र आहे पुण्याला. त्यांच्यामार्फत आल्यानंतर ह्याच कमिटी, मंत्र्यांची कमिटी समोर आलं पाहिजे. त्यानंतर ATC कडे आलं, आपलं ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिलकडे आलं पाहिजे. काउन्सिल करायला पाहिजे. आणि काउन्सिलमध्ये आम्ही सगळे आमदार बसल्यानंतर
शिफारस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी 5व्या अनुसूचीप्रमाणे राज्यघटनेच्या 5व्या सूचीप्रमाणे हे सगळं प्रोसिजर आहे आणि त्यानंतर 342 मध्ये दुरुस्ती आणायची की नाही याच्यासाठी नाही, नाही, राज्य हे सरकार procedure आहे, शिफारस मला मान्य आहे. केंद्राला करेल. केंद्राने करायचं की नाही हे केंद्र ठरवेल आणि याच्यात जर प्रसंग आला तर सोशल सायंटिस्ट असतील, मानववंशशास्त्रज्ञ असतील यांचा सल्ला घ्यावा लागेल. आणि कोणीही काही सांगितलं आहे आणि राजकारणासाठी कुठल्याही भाषा बोललंय म्हणजे एखादी जात एखाद्या जमातीमध्ये टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. राज्यघटनेमध्ये जावं लागेल. घटनात्मक ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार ते सगळं झालं पाहिजे असं झालं तुम्ही पाहिजे. म्हणताय. थोडक्यात उत्तर द्या मला पुरके साहेब. ऑलरेडी ह्या बोलण्याशी काही चर्चा करण्यात अर्थ नाही. धनगर ओरान धनगर ही एसटी मध्ये आहे आणि या केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं अंमलबजावणी केली पाहिजे ह्यासाठी आमचा लढा आहे. आम्ही काही एसटीत टाका म्हणून मागणार नाही. आय एम नॉट डिमांडर. आम्ही ॲक्च्युली आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमच्या धनगराला सवलत का दिली नाही हा राज्यकर्त्यापुढचा आमचा प्रश्न आहे. काँग्रेस असेल काँग्रेसचं सरकार जास्त होतं त्यामुळे आमचा दावा आहे की ह्यांनी किती जरी विरोध केला तर 3 महिन्यांना आम्ही सरकार बनवून आमच्या माध्यमातून हे सवलत घेणारच आहे. 3 महिन्यात सरकार बनवून सवलत घेऊन असा दावा करतात महादेव जानकर. मला पुरके साहेब ब्रेक घेण्यापूर्वी तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने आपण बघतोय गेली काही वर्ष राज्यातही काँग्रेस आघाडीचं सरकार आहे, केंद्रात काँग्रेस आघाडीचं सरकार आहे. ज्या बारामतीत आता धनगर समाज येऊन आंदोलन करतंय, पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा देत आहे, ते पवार साहेब जाणते राजे म्हणता तुम्ही सगळे त्यांना, ते 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. ते काँग्रेस पक्षात त्यावेळेला होते, आता राष्ट्रवादी पक्षात असतील. का हा प्रश्न सोडवला गेला नाही आणि आता निवडणुका डोळ्यासमोर आल्यानंतर मुख्यमंत्रीही बारामतीत आंदोलन होत आहे म्हणून कानाडोळा करतायत का? हॅलो बोला पुरके साहेब. राजेंद्रजी, माझी विनंती आपल्याला हा की राजकारणाचा कुठलाही माणूस बळी पडता कामा नये, राजकारणाचा कोणी बळी जाता कामा नये. ही बाबच मुळात घटनाबाह्य आहे. म्हणून अलाहाबाद कोर्टाने हायकोर्टाने ठरवून दिलेलं आहे की धनगर आणि धनगड हे स्वतंत्र जाती आहे. या जातीला हे जर म्हणतात की आम्ही एससी मध्ये जावं, अनेक राज्यामध्ये धनगर समाज हा एससी मध्ये आहे. एससीची मागणी का नाही करत? आदिवासींची मागणी करणाऱ्या शेकडो जाती काय या ठिकाणी गोष्टी आहे. मुन्नेरवार आहे, मुन्नेर काप आहे, ठाकूर आहे, भामटा आहे, हे सगळे लोक आदिवासींच्या सवलती का मागतात? युपी मध्ये आणि म्हणून माझी विनंती आपल्याला ही आहे की कर्नाटकामध्ये युपी मध्ये मराठ्यांनी आदिवासी व्हायचं का या ठिकाणी? छत्तीसगडमध्ये एसटी मध्ये अनटचेबल नाही, धनगर म्हणून माझी विनंती आहे की याच्या पूर्वी सुद्धा सभागृहात लोकसभेमध्ये चर्चा झाली. लोकसभेने सांगितलं गेलं की धनगर आणि धनगर हे वेगळे आहे. एसटी मध्ये आहे. धनगर हा खऱ्या अर्थाने ओराम जमातीची ही उपजात आहे. धनगर ही स्वतंत्र वेगळी जात आहे. धनगर ही जात दोन एसटीचीच आहे. एसटी धनदानगी आहे. यांचं वागणं बोलणं चालणं यांचा कॉन्फिडन्स आदिवासी काहीही संबंध नाही. बिलकुल आदिवासीच आहे. तुम्ही तुमच्या हक्काची चोरी स्वतःच्या आजपर्यंत राजकारणाची केलेली आहे. पोळी भाजण्यासाठी आदिवासींना आदिवासीच पैसे आहे. कामा नये. धनगर त्या समाज धनगर आदिवासी समाजाला आहे. 3.5% अजूनही ट्रायबल वाढून मध्ये द्यावं. आहे. पण आदिवासींची सवलत ही शाबूत ठेवून बिलकुल त्यांना आरक्षण नाही. द्यायला आमचा आम्ही बी विरोध नाही जशाच आहे. तसं उत्तर देऊ. आमचे बी- एक मिनिट गावडे साहेब, जशाच तसं तुम्हाला उत्तर काय देऊ. म्हणायचं? मला ब्रेक घ्यायचा आहे. आमचा संबंध तुमच्याशी नाही, आमचा राज्यकर्त्यांशी आहे. आमचा बी राज्यकर्तेश आहे. पुरके त्या साहेब राज्यकर्त्याचे आपण एक सदस्य मिनिट, आहात. जानकर साहेब, ते 100% चुकीचं आहे. आपण ज्या राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्राला आग लावली मतांसाठी त्यांचा मी निषेध तुम्ही करतो आग लावून पहिल्यांदा. खाल्ला आजपर्यंत. आजपर्यंत मिळायला पाहिजे होतं आम्हाला, ते मिळून दिलं नाही आजपर्यंत. कायद्याचा खरं विचार करा. म्हणजे आजही आवाज वाढवला म्हणजे आरक्षण मिळेल असं समजू नका. डोंगरामध्ये राहणारे आम्ही लोक आहोत आम्ही बी आहे. आणि तुम्ही आम्ही बी आहे. तुम्ही सपाटीमध्ये आहात बिलकुल नाही. आणि डोंगराची तुमचा काही अभ्यास संबंध कमी नाही आहे. आणि बिलकुल नाही. तुमचा आदिवासींच्या वैशिष्ट्यांची काही संबंध नाही. आजही डोंगरात आम्ही तुमची राहतोय. तुमची आजही जात- डोंगरात तुमची राहतोय आम्ही. जात आहे आणि ही जमात वेगळी आहे. जमात- आणि राज्य घटनेमध्ये बिलकुल अनेक नाही. आम्ही त्या ट्रायबलच्या सोशल- खाली पूर्ण करतो. आजही डोंगरात सामाजिक आम्ही राहतोय. शास्त्रज्ञ, आजही मानवशास्त्रज्ञ हो, यांच्या इंग्रजी- या सगळ्यांकडे जायला पाहिजे असं तुम्ही दावा सर्वांना करताय. मला ब्रेक घ्यायचा. खोरे सर, तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने आपण बघतोय हे सगळे मुद्दे समोर येत आहेत, राज्यकर्ते कुठंतरी आदिवासी समाज आणि धनगर समाजाला अशा प्रकारे आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुकीच्या तोंडावर झुलवत ठेवतायत आणि यांच्याकडे साफ कानाडोळा करतायत. जसं मगाशी पाडवी म्हणाले की हे जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे. मला स्वतःला राजेंद्र आत्ताची ही चर्चा ऐकून मला खूप जरा काळजी वाटली आणि असं लक्षात आलं की निवडणुका खूप जवळ आल्यात की काय. म्हणजे कदाचित नाही, पुढच्या ते- आठवड्यामध्ये सर- निवडणुकांची सर- घोषणा सर, होती आणि त्याच्यात- अशा स्वरूपामध्ये खोरे हा सर, वाद इतका त्याचंच पेटलाय. प्रत्यंतर आहे. मला नाही, त्याचंच प्रत्यंतर ऐका, आहे, कारण ऐका. राजकारण बारामतीपासून सुरू होतं. नाही पण मला फक्त
नाही नाही राजेंद्र, मी तुला 1-2 संदर्भ सांगतो या सगळ्या नेत्यांच्या माहितीसाठी. महादेव जानकर 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघातून उभे होते आणि जानकर यावर्षी 2014ला बारामती मतदारसंघातून उभे होते लोकसभेच्या. या दोन्ही ठिकाणी धनगर समाजाची संख्या मोठी आहे. पण 2009 साली शरद पवार जानकरांचे प्रतिस्पर्धी होते आणि जानकरांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवताना पवारांना काळजी काय होती, तर धनगर समाजाची लोकसंख्या माढा मतदारसंघात किती आहे आणि त्या काळजीपोटी ते खूप निवडणुकीची प्रक्रिया अगदी व्यवस्थित बघत होते, काळजी घेत होते आणि शेवटी पवार निवडून आले. जानकरांना मतं कमी पडली, कारण त्यावेळेला एक माहिती अशी पवारांना देण्यात आली होती की 6.5 लाख मतदार धनगर समाजाचे माढा मतदारसंघात आहेत आणि पवारांच्याकडची जी माहिती होती ती होती 3.5 लाखाची. त्यावेळेला जानकरांना किती लाखभराच्या आसपास मतं पडली. 2014च्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये धनगर समाज असाच मोठ्या संख्येने आहे आणि तिथे जानकरांना 4.5 लाख मतं पडली. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे कुठल्या मतदारसंघाच्या आधिक्यावरती निवडून आल्या ते. त्यामुळे हे राजकारण जे आहे हे जातीचं संख्येचं हे राजकारण वाढत चाललेलं आहे. मला फक्त या निमित्ताने एकच सांगायचं, पुरके असतील, जानकर असतील, पाडवी असतील, या सगळ्या लोकांना की धनगर समाजाच्या संमतीची तुमचे मुद्दे असतील ते मांडा तुम्ही, पण महाराष्ट्रामधला आदिवासी समाज आज जो नंदुरबार पासून मेळघाट पर्यंत पसरलेला आहे, या समाजातले देखील प्रश्न गंभीर आहेत. कुपोषणाचे प्रश्न आहेत, अल्पवयीन बालकांच्या जन्माचे प्रश्न आहेत, अर्भक मृत्यूचे प्रश्न आहेत. या प्रश्नांचा देखील विचार केला पाहिजे सत्तारूढ आघाडीच्या सगळ्या लोकांनी. अगदी खरं आहे की सत्तारूढ आघाडीच्या पक्षांनी सगळ्यांनीच त्याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर इतर काही मुद्द्यांवर चर्चा करूया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की धनगर समाजाला वाढीव आरक्षण देण्यावरून राजकारण होत आहे का? अजूनही 96% लोक म्हणतात की होय, हे राजकारणच सुरू आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या मुद्द्यावरून आपण बोलतोय. राजकारण नेमकं होतंय का? अजूनही लोकांना वाटते की होय राजकारण होतंय. मला पडळकर तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने आता आपण बघतोय ही सगळी चर्चा चालू आहे आणि जी आकडेवारी मगाचपासून आपण म्हणतोय राजकीय पक्षाशी संबंधित आहे, काय होईल या विधानसभा निवडणुकीमध्ये? सरकार म्हणतंय मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे कारण निवडणुकीचं राजकारण करायचं आहे, मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचं आहे कारण निवडणुकीचं राजकारण करायचं आहे. राज्यातला सर्वात मोठा मराठा समाजाच्या खालोखाल धनगर समाजाची लोकसंख्या 1.5 कोटी. काय होईल जर आरक्षण नाही दिलं तर? या सगळ्या, कारण सत्ताधारी पक्षातलेच अनेक नेते धनगर समाजामध्ये आहेत. राजेंद्रजी, तुमचा आवाज कट झालेला आहे. आता येतोय का माझा आवाज स्पष्टपणे? हा, येतोय. राजेंद्रजी, तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर, राजकारणाविषयीचा जो प्रश्न आहे त्याचं आज उत्तर देतो, परंतु परत मला मुख्य मुद्द्यावर न्यायचंय, जे आरक्षणाचा जो आज गंभीर प्रश्न आहे त्याच्याविषयी बोलायचंय. बोला, सलग बोला, थांबू नका. पहिल्यांदा उत्तर देतो. धनगर आरक्षण दिलं आणि नाही दिलं तर काय, याविषयी आमची कोर कमिटी नंतर निर्णय घेईलच. जी आरक्षण कृती समिती याच्याविषयी अत्यंत पद्धतशीरपणे काम करते आहे त्याविषयी निर्णय घेईलच. सुरुवातीला मी काही मुद्दे मांडू इच्छितो की जे मडावी साहेब आणि पुरके साहेबांनी, आदरणीय पुरके साहेबांनी जे मांडले, परंतु त्यामध्ये किती दिशाभूल आहे ते मुद्दे क्लिअर करायचे आहेत. नंतर मी ह्या प्रश्नाच्या उत्तरावर येईल. चालेल का राजेंद्रजी? बोला, थोडक्यात बोला. 1881 पासून ते 2011 पर्यंत जे सेन्सस झाले त्यात विशेषतः 1881, 1931, 1961 ह्या प्रत्येक सेन्ससमध्ये धनगर समाज हा अनुसूचित जमातीचे सगळे क्रायटेरिया पूर्ण करतो आहे अशा रिलेटेड सर्वे झालेले आहेत. शिवाय राजेंद्रजी, महाराष्ट्राची लोकलेखा कमिटी जी 1989 साली, जी 88-89 साली जी 21वा अहवाल सादर केला, यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की धनगर जमात ही जमात बरं का मडावी साहेब, नॉट कास्ट, जमात, आणि ही जमात सर्व क्रायटेरिया पूर्ण करते आहे, म्हणून यांना अनुसूचित जमातीच्या सर्व सवलती लागू कराव्यात अशी शिफारस केलेली आहे आणि त्याचे पुरावे सर्व शासनाला आम्ही सादर केलेले आहेत. हवे असल्यास मडावी साहेबांनाही देतो. याशिवाय आजपर्यंतचे सर्व सॅम्पल सर्वे जे भारत सरकार कंडक्ट करतं, धनगर समाज करत नाही, त्यामध्ये ओरानची समकक्ष जमात धनगर म्हणून समाविष्ट केलेली आहे, याचेही पुरावे भारत सरकारकडे आहेत. याशिवाय अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये तर धनगर, स्वल्पयोराम, ओरान असा उल्लेख जो आहे तो हिंदीमध्ये सर्वच ठिकाणी तुम्ही पाहाल. मराठीचे सर्व महाराष्ट्र शासनाचे राजपत्र बघा, धनगरचं, ओरानचं समकक्ष धनगर म्हणून तुम्ही देत आहात, मात्र सर्टिफिकेट इश्यू करत नाही. शिवाय 2002च्या घटनादुरुस्तीच्या वेळी केंद्र सरकारकडे आम्ही 2001 पासून कंटिन्युअसली मागणी करतो आहोत. पुण्याचे खासदार, माजी खासदार प्रदीप दादा राऊतांनी ह्यामध्ये मोठं काम केलेलं आहे, आम्हाला फार साथ दिलेली आहे त्या काळात. 2003 साली
जी घटनादुरुस्ती झाली त्यामध्ये मात्र महाराष्ट्र शासनाने उलटी शिफारस दिली, जी शिफारस ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पुणे यांच्याकडनं राज्य सरकारने घेतली असं म्हटलं जातं. आणि जे मडावी साहेब आणि पुरके साहेब म्हणतात की त्यांची शिफारस गरजेची आहे, पण ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटचा हा रिपोर्ट आहे, मला आज मिळालेलं पत्र आहे, यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आजपर्यंत ओरान आणि धनगरचा अभ्यास काय केला आहे असं ते म्हणतात की वेगळे आहेत. मला एक नमूद करू इच्छितो की उत्तर त्यांचं आहे, महाराष्ट्र राज्यातील ओरान धनगर जमातीत या कार्यालयाकडून संशोधन केल्याची मला नोंद नाही. थोडंसं पुढे घेऊन जायचं, आपला जर वेळ कमी नोंदच आहे. नाही तर कुठल्या आधारावर तुम्ही शिफारस करणार हे आहात? सगळे मुद्दे अधिक पुन्हा चर्चेला घेता येऊ शकतात. पत्र आणि आता पुढच्या शेवटचा राजकारणाचं मुद्दा, काय? राजेंद्रजी, मला थोडी ऐका वेळ कमी आहे, मला सगळ्या पाहुण्यांकडे जायचंय. पुढच्या राजकारणाचं काय? राजकारणाविषयी निश्चित बोलेन, कारण तो हो सर. तर ही जमातच आहे, मूळतः एसटी मध्येच आहे, शेड्यूल ट्राईब्स मध्येच आहे. ती शिफारशी सर्व लागू आहेत त्याच्या. ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने ते मान्य केलेलं आहे. भारत सरकारला फक्त एक पत्राची गरज आहे. या धनगर समाजाला धनगड आणि धनगर वेगळे नसून एकच आहेत आणि ओरांची समकक्ष जात धनगर आहे अशी शिफारस करावी. या साध्या ओळीचं पत्र भारत सरकारला एक गरजेचं आहे, जे भारत सरकारला पोहोचतात संबंधित कारवाई चालू होईल. मडावी साहेब काळजी करू नका, एसटी कमिशन तिथे आहे, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया आहे, ते मिनिस्ट्री आहे. त्यांचं नाव पाडवी आहे. मला बाळासाहेब गावडेंकडे जायचंय. पडळकर, बाळासाहेब गावडे, जे मुद्दे समोर येत आहेत, मला आता परत त्याच मुद्द्यांची चर्चा करायची नाही आहे. मात्र आता या पुढच्या राजकारणाचं काय? कारण तुमच्याच व्यासपीठावरून तुमचे नेते म्हणाले, काही सर्वपक्षीय नेते आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत, इतर पक्षाचे आहेत, ते म्हणाले की जर सत्ताधारी पक्षाने आमचा विचार नाही केला तर आम्ही आमची मतं विरोधी पक्षाच्या पारड्यात टाकू. पुढचा निर्णय काय असेल? नाही, निर्णय असा आहे, बोला. निर्णय असा आहे की आम्हाला अजूनही आशा आहे. माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय, बोला, सलग बोला. आम्हाला अजूनही आशा आहे की उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही जे पुरावे सादर केले त्या पुराव्याच्या आधारे महाराष्ट्र सरकार आमच्या म्हणण्याचा विचार करेल आणि त्याप्रमाणे आम्ही जी मागणी केलेली आहे ती आम्हाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळतील अशी आमची खात्री आहे. जर तसं झालं नाही तर परवा पुन्हा आमची कोर कमिटीची बैठक होईल. पण पुढे तुम्हाला सांगतो की जरी कोर कमिटीची बैठक झाली तर आमचं आंदोलन चालू राहील. आंदोलन चालू राहील ते दाखल्यासाठी चालू राहील, आंदोलन चालू राहील ते सवलतीसाठी चालू राहील. आजचा लढा हा आमचा समाजकारणाचा लढा आहे, आमचा हा राजकारणाचा लढा नाही. त्यामुळे राजकारणात उद्या काय होणार आहे काय होणार नाही याच्याशी आम्हाला फारसं काही देणं घेणं नाही. गावडे साहेब, ऐका. आमच्या समाजातल्या बांधवांना नाही, काय मुद्दा पुन्हा फिरून तिथंच येतोय. याच्यासाठी आमचा हा मुद्दा फिरून तिथंच येतोय, कारण ज्या सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते आता तुमच्या व्यासपीठावर आहेत त्यांनी आपापल्या पक्षाचे राजीनामे तुमच्या नेत्यांकडे द्यायला सुरुवात केलेली आहे बारामतीमध्ये. ही गोष्ट खरी की नाही? नाही, राजीनामे आपापले नाही. आवाजच येत नाही, बोला, सलग येतोय आवाज. राजीनामा दिले लोकांनी हे 100% खरं आहे. उरलेले राजीनामे 2 दिवसात अख्ख्या महाराष्ट्रातले आम्हाला मिळतील, हेही खरं आहे. म्हणजे राजकारण सुरू झालंय? नाही, म्हणजे राजकारण सुरू झालंय? नाही, राजकारण हा विषय नाही. उलट पक्षी त्या लोकांनी आपला, प्लीज, मला आपला आवाज येत नाही. आवाज बोला, तुम्ही बोला, सलग येतोय आवाज. तुम्हाला थोडासा उशिरा येतोय. नाही, असं आहे, जरी लोकांनी राजीनामे दिले असले, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाही. मला पुरके सर तुम्हाला विचारायचं आहे, माझा वेळ कमी आहे, पण हे जर राजकारण असं सुरू होत राहिलं, निवडणुका तोंडावर आहेत, इतका मोठा 1.5 कोटीचा लोकसंख्येचा समाज जर समजा जो पूर्वीपासून जोडला गेलेला आहे आघाडीची, तो जर तुटला त्याचा फटका बसणार नाही आघाडीला? मुख्यमंत्र्यांनी याचा विचार नको करायला वेळेवर? मुळात राजेंद्रजी, मी आपल्याला सांगतो की घटनात्मक आरक्षण हे कुठल्याही राज्यकर्त्याची वैयक्तिक मालमत्ता नव्हे आणि याच्यावर राजकारणाच्या दबावासाठी, लोकांच्या लोकसंख्येच्या दबावासाठी अशा प्रकारे घटनात्मक आरक्षण कोणाचंही हिरावून घेता येत नाही. पुन्हा अलाहाबाद कोर्टाचा जजमेंट आहे की धनगर आणि धनगड हे वेगळे आहे. आणि म्हणून माझी विनंती राज्यकर्त्यांना आहे, आदरणीय पवार साहेबांना, आदरणीय पृथ्वीराज चव्हाणांना, आदरणीय अजितदादांना, सगळ्यांना विनंती आहे की आदिवासी आणि धनगरांमध्ये भांडणं लावू नका. यांचं आदिवासींचं आरक्षण सुरक्षित ठेवून यांना काय वाढून द्यायचं ते वाढून द्या, त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. परंतु बाबासाहेब अशा प्रकारची स्पेलिंग मिस्टेक करू शकत नाही आणि म्हणून त्यांचा आदर बाळगून सांगतो की राजकारणाच्या दबावापोरी आदिवासींच्या सवलती हिरावून घेता कामा नये, त्यांच्या स्वतंत्रतेने सवलती द्याव्या, त्याच्याविषयी आमचा विरोध नाही. अगदी खरं आहे, योग्य ते बोला तुम्ही पुरके साहेब, की भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका. सरकार हेच करतंय. पाडवी साहेब, सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असतील किंवा सगळेच, हे फक्त समाजकारण करायचं होतं. मतांचं राजकारण सुरू आहे. समाजकारण करायचं होतं तर अर्धी करायला पाहिजे होतं. निवडणूक आल्या आणि मग तुम्ही मागणी करताय, प्रत्येक वेळेला असंच काहीतरी होतंय.
आणि मग ही भांडणं लावून हा प्रश्न सुटणार नाही आहे. याच्यावर कॉन्स्टिट्युशनली जसं ज्या प्रोसिजर्स आहेत त्याप्रमाणे गेलं पाहिजे. आणि मगाशी जे आपले सहकारी बोलत होते ते म्हणत होते की बा आम्हाला साधा एक कागद मिळाला. हा कागद कसा मिळेल? त्याला सगळं प्रोसिजर लागेल ना. राज्यघटना या देशाची आहे म्हणून सगळं चाललेलं आहे आणि त्या राज्यघटनेला म्हणजे बाजूला हे ठेवून काहीच होणार राजकारण नाही. सत्ताधाऱ्यांनी राजकारण करायचं थांबवलं पाहिजे, सगळ्यांनी थांबवलं. सगळ्यांनी थांबवलं पाहिजे. थोडक्यात याचं कारण आहे की मुळात म्हणजे आता आमदार साहेब म्हणतात आमचे मित्र, आम्ही असतानाच एस टीमध्ये आहे. दिस इज फर्स्ट. आम्हाला कोणी टाकायची आम्ही मागणी करत नाही. पण राजकारण सुरू आहे की नाही जानकर साहेब? राजकारण आहे, राजकारणाच्या परीने राजकारण होत्या. परंतु 1997ला पहिला महादेव जानकरनं मोर्चा काढला होता दिल्लीला, देवेगौडा प्रधानमंत्री असताना. बरोबर आहे. आम्ही विशेष म्हणजे त्यावेळेस देखील पवार साहेबांनी देवेगौडाला महाराष्ट्रात आणलं माझा मोर्चा तिथं असताना. आमचा शंका आहे, आमचे हक्क आज पोरं IAS आणि IPS भरपूर झाले ते धनगर समाजाची. खासदार आमदाराची भाषा सोडून द्या. पण आज तुम्ही मुंबई सोडून बारामतीत मोर्चा नेऊन पोहोचवताय, ह्याच्या मागे राजकारण आहे की नाही? ह्याचा प्रश्न म्हणजे आम्हाला आमचा हक्काचा आहे. इलेक्शन आल्यापुरतं आता आमदार साहेब बोलले नाही, ना, पण आता इलेक्शन बिलकुल एक नाही. झालं आणि दुसऱ्या इलेक्शनच्या पुढे साहेब, राजकारण होत आहे. आमचा समाजाचा हा सर्व प्रत्येक पासून मागणी चालली. 1997ला दिल्लीला मोर्चा काढला होता, त्यावेळेस इलेक्शन नव्हतं. पण गावडे म्हणतात आम्ही उद्याच्या निर्णयाबाबत आशावादी नाही, आहोत. मी काय म्हणतोय की उद्या जर झालं, आजपर्यंत ह्यांनी केलं नाही काँग्रेसवाल्यांनी, आमचं म्हणणं आहे. आणि बायोलॉजी वगैरे हे रिपोर्ट वगैरे म्हणता ना, आम्हाला बी 17 भाषा येतात. हु इज द लॉ मेकर अँड हु इज द लॉ इम्प्लिमेटर आम्हाला कळत नाही का? पुढच्या राजकारणाची दिशा काय असेल? दिशा म्हणजे असाल, जर राज्यकर्त्यांनी जर जागे नाही झाले तर आम्ही सरकार उलटवणार आहे. दिल्लीतलं उलटवलंय तसं महाराष्ट्रातलं उलटवणं आहे. तुमच्याबरोबर सर्व पक्षीय नेते आहेत, ते सोबत येतील? माझ्याबरोबर सर्व पक्षीय नेते आहेत, ते येतील. आता जे आरक्षण कृती समितीचे नेते आहेत त्यात राष्ट्रवादी आहे, BJP आहे, RSP आहे, शिवसेना आहे, सर्व नेते आहेत. आणि ते सर्व नेते आमच्याबरोबर येतील. आणि आम्ही एकदा महाराष्ट्राचं, दिल्लीचं बदललंय, महाराष्ट्राचं बदलल्यानंतर भाऊ काय करायचं? ह्याने आम्हाला सांगू नाही की ही जा ह्याच्यात नाही अलाहाबाद कोर्टाचा निकाल ह्याचा. अरे आम्ही ऑलरेडी ST मध्येच आहे. त्याच्यात आहे असं तुम्ही दावा करता. माझा वेळ संपलेला आहे. शेवटी आपला प्रश्न बघा की धनगर समाजाला वाढीव आरक्षण देण्यावरून राजकारण होत आहे का? बघा लोकांना अजूनही काय वाटतंय. 96% लोक मगाचपासून म्हणतात की होय हे राजकारणच होत आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या दोन्ही लोकांनी सांगितलं की सरकारने त्याचं राजकारण करून मतांसाठीचा डोळा आपला त्याच्यावर ठेवण्याचा प्रयत्न करू नये. जे आहे ते वेळीच जर निपटवलं तर मुख्यमंत्र्यांनी देखील बारामतीत आंदोलन चाललंय म्हणून त्याचं मनोरंजनात्मक मजा घेऊ नये. कारण हा विषय लांबवून ठेवण्यात काहीच मजा नाही. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत. थँक्यू.